पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडीप। जिल्ह्याचं तापमान 33 अंशाच्या पुढे गेल्यानं उन्हाचे चटके। दरम्यान 6 जून नंतर मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। पुणे शहरातील झाडांच्या धोकादायक फांद्या छाटण्याचं काम अपुरंच। पालिकेकडून अद्यापही 229 तक्रारींवर कारवाई नाही। पुणे शहरातील सर्व होर्डिंगचं सर्वेक्षण होणार। शहरातील बेकायदा होर्डिंगबाबत तक्रारी आल्यानं सर्वेक्षण होणार। धोकादायक आणि बेकायदा होर्डिंगवर कारवाई होणार। 15 जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार। शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नये। 14 जून पर्यंत 80% भागात पाऊस उघडझाप करेल, हवामान तज्ज्ञांचं आवाहन। राज्यात यंदा मे महिन्याच्या पावसाचा नवा विक्रम। मे महिन्यात सरासरीच्या तुलनेत 1000 टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद। सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांमध्ये पुण्याचा समावेश। 250 मिलीमीटरहून अधिक पावसाची पुण्यात नोंद। विरारमध्ये मध्यरात्री जोरदार पावसाची हजेरी। 20 मिनिट रिमझिम पाऊस पडल्यानं हवेत गारवा, नागरिकांना दिलासा। नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी परिसरात मुसळधार पाऊस। पावसामुळे मोलगी गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। खतं बियाणे खरेदी करण्यासाठी आष्टीत कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी। उडीद आणि सोयाबीनच्या बियाण्यांची जास्त मागणी असल्याची कृषी केंद्र चालकांची माहिती। अकोल्यात एचटीबीटी बियाण्यांवर शेतकरी संघटना आक्रमक होणार। यंदा राज्यात 70% प्रतिबंधित एचटीबीटी बियाणं लागवड होणार। शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे यांचा दावा। मे महिन्यातच झालेल्या पावसामुळे धुळ्यात भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। उत्पादनात घट झाल्यानं बाजारात भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले। नागरिकांना भाववाढीचा फटका बसणार। नंदुरबार जिल्ह्यात मशागतीचे काम पूर्ण। पाऊस पडल्यानंतर पेरणीला सुरुवात होणार। जिल्ह्यात सरासरी 3 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होणार। धुळ्यात जिल्हा हिवताप कार्यालय आणि पालिकेच्या वतीनं हिवताप प्रतिरोध म्हणून जून महिना साजरा। नागरिकांना विविध चाचणीसह जनजागृती पत्रकाचं वाटप। नंदुरबारमधील तळोदा प्रकल्प कार्यालयात 50% रिक्त पदं। 50% पदांवरच कार्यालयाचा कारभार सुरू। धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठासाठी हालचाल। कृषी मंत्री कोकाटेंकडून प्रस्ताव सादर होणार। माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांची माहिती। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही बस आगारांमध्ये भंगार बसेसची संख्या वाढली। नादुरुस्त बसेसमुळे प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ। कांदा निर्यातदारांना मोठा झटका। कांदा निर्यातीवरील सवलत 1 जून पासून रद्द। मान्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे कांदा खराब होत असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना आर्थिक फटका। निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी। कारगिल पोलिसांचे विशेष पथक नागपुरात दाखल। पाकिस्तानात गेलेल्या सुनीता जामगडेची कारगिल पोलीस चौकशी करणार। हेरगिरीच्या संशयावरून कारगिल पोलीस चौकशी करणार। मुंब्र्यातील शिळफाटा परिसरातील चौधरी कंपाऊंड भंगार गोदामाला आग। मोठ्या प्रमाणात भंगार आणि गोदामाचं नुकसान। नांदेडच्या हदगाव तालुक्यातील खरडवाडी येथील महादेव मंदिरातील नवीन ट्रस्टी आणि पुजारी यांच्यातील वाद चव्हाट्यावर। मंदिराची दानपेटी का फोडताय म्हणून पुजारी महिलेनं विष प्राशन केलं। महिला पुजाऱ्याची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरातील पुरातन पश्चिम दरवाजा 6 महिन्यांनंतर भाविकांसाठी खुला। मंदिर परिसरातील जतन आणि संवर्धनासाठी दरवाजा बंद होता। तुळजाभवानी मंदिरात भक्तांना प्रसाद म्हणून पुण्यातील मोतीचूर लाडू दिला जाणार। मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांची माहिती। विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी करता परवानगी। दर्गा ट्रस्ट आणि भाविकांना मुंबई हायकोर्टाचा मोठा दिलासा। 4 दिवस चालणाऱ्या उर्साला सशर्त परवानगी। धुळे पंचायत समितीत दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय वाटप। धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणेंच्या हस्ते कृत्रिम हातपायांचं वाटप। जळगाव महानगरपालिकेकडून मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरण आणि बंदोबस्तासाठी निविदा। कुत्र्याच्या हल्ल्यात बालकाच्या मृत्यूनंतर प्रशासनाला जाग। सोलापुरात मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीमध्ये विवाहितेची सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या। आशा राणी भोसले असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव। सासरच्या लोकांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नांदेड ग्रामीण पोलिसांकडून सराईत आरोपीवर गोळीबार। गुन्हेगारानं पोलिसांवर गावठी पिस्टल रोखल्यानं गोळीबार। आरोपीवर विष्णुपुरीच्या रुग्णालयात उपचार सुरू। जळगावच्या चोपडा तालुक्यातील रस्त्यावरील प्रसूतीची घटना प्रकरणी दोघांवर कारवाई। वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविकेसह रुग्णवाहिका चालक दोघे निलंबित। उल्हासनगर महापालिकेच्या सफाई कामगारावर हल्ला। पूर्व वैमनस्यातून टोळक्यानं मारहाण केली। सफाई कामगाराच्या डोक्याला आणि पायाला दुखापत। धुळे जिल्हा पोलिसांनी जप्त केलेली अंमली पदार्थाचा साठा नष्ट केला। यात 2200 किलोपेक्षा अधिकचा गांजा, 892 किलो गांजाची झाडं, 125 किलो अफूची बोंड यांचा समावेश।
उल्हासनगरमधील कॅम्प क्रमांक 4 येथील लालचक्की चौकात रोडवरील कमान पडली, एका रिक्षा चालकाचं मोठं नुकसान. व्हीपीएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शिक्षकांसह विद्यार्थ्यांकडून संशोधन करून सोलर ड्रायरची निर्मिती. सोलर ड्रायरचा शेतकरी कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठा उपयोग होणार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर जीएसटीसह 99,910 रुपयांवर पोहोचले, तर चांदीचे दर जीएसटीसह 1,04,545 रुपयांवर पोहोचलेत. 24 तासात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढ. काँग्रेसची आज टिळक भवनमध्ये बैठक. सतेज पाटील, हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बैठकीला काँग्रेस नेते उपस्थित राहणार. राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी 3 नावांची चर्चा. राजेश कुमार, इक्बाल चहल, भूषण गगराणी यांच्या नावांची चर्चा. सुजाता सौनिक जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार. सेवा ज्येष्ठतेनुसार राजेश कुमार यांचं नाव आघाडीवर. पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार. राज्य सरकारच्या प्राथमिक शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. लवकरच या संदर्भातील निर्णय जाहीर होणार. दादा भुसेंची माहिती. महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय. केंद्राच्या धर्तीवर देखील स्वतंत्र आयोग स्थापन करणार. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 7% वाढ. जून 2025 पासून महागाई भत्ता लागू होणार. 46% वरून आता 53% महागाई भत्ता मिळणार. आता शिस्तभंगाची नोटीस ईमेल, व्हॉट्सअॅपवर. शिस्तभंगाच्या कारवाईत आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणार. राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी. टोलमधील सवलतीपोटी एमएसआरडीसी महामंडळास भरपाई देण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी. अवजड वाहनांकडून करवसुलीस परवानगी. राज्यातील 295 बीईडी महाविद्यालयांची मान्यता रद्द. कामगिरी मूल्यांकन अहवाल सादर न केल्यानं एनसीटीईची कारवाई. 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून या महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही. 6 दिवसांपासून मोसमी वाऱ्यांचा एकाच ठिकाणी मुक्काम. मराठवाड्यातील जिल्ह्यांना मोसमी पावसासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार. राज्य सीईटी सेलकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या निकालाच्या तारखा जाहीर. सीईटी परीक्षेचा निकाल 16 जूनला जाहीर होणार. बीबीए, बीसीए आणि 5 वर्षांच्या विधी अभ्यासक्रमाचा निकाल आज जाहीर होणार.